त्या बकासूर देवामुळे बकासूर बर भेटणं मला रात्री 9 वाजता मला फोन आला, त्याला बकासूर खाली गेला. कसं पळत होतं हे शक्यच नव्हतं. वर्ष 6-6 महिने वेटिंगला, पण लांबून त्याला मी 100%. माझ्या बैलाला जर उजेडामध्ये आणण्याचं काम. जय शिवराय मित्रांनो, तुम्ही बघू शकता आज आपण हिंद केसरी, भारतातील सर्वात मोठं आणि पहिलं मानाचं मैदान म्हणलं जातं त्या मैदानात आहे पुसेगावच्या. नमस्कार दादा. नमस्कार. आपला पहिरा तुम्ही म्हटला बकासूरचा, म्हणजे ते काय घडलं होतं आज अखंड महाराष्ट्राचा लाडका आणि आज ती जवळजवळ 13 देशामध्ये नावलौकिक असलेला बकासूर बैल. योगायोग आमचं चांगलं कुणाल शेठ विधाते यांनी मामाना, संतोष मामाना फोन करून विचारलं की सध्या आम्हाला पैरा मिळेल का बकासूरचा. पण योगायोग आलं एका रात्रीत, तो म्हणजे जवळजवळ 4-5 तासामध्ये तो योग घडून आलं आणि आम्ही विहंगापूरला सातारा जिल्ह्यामध्ये एकत्र पाहलं गट, सेमी आणि फायनल. आज माझ्या बिरजाचं त्या बकासूर देवामुळे माझं अखंड महाराष्ट्रामध्ये माझं नाव झालं. माझंही झालं, माझ्या मित्रांचं कुणाल शेठ विधाते, किशोर शेठ रांधळे, आमचा जो मोठा सर्व जो ग्रुप आहे त्या सर्व ग्रुपचं नाव झालं. बरोबर. तुम्ही त्यावेळेला बकासूर मी आयुष्यात स्वप्नात माझ्या पण नव्हतं की आम्हाला पैरा सर्वसामान्य माणसाच्या बैलाला पैरा मिळेल, याची आम्हाला गॅरंटी नव्हती. तुमचं ती अविस्मरणीय मैदान राहिलं असं. बकासूर बर भेटणं म्हणजे नशीबच, सोनं झालं. सेठ योग कसं आलं, रात्री 9 वाजता मला फोन आला की सेठ असं काय करायचं. मी बोललो जर असं असेल तर 100% करा. आणि त्या माणसांवर ठीक आहे, मला 10 मिनिटं वेळ द्या. आणि 10 मिनिटं लगेच कॉल केला की मामांचं माझं बोलणं झालेलं आहे, बैल आपल्याला शनी फोन करू ना. मग त्यानेच फोन किशोर शेठ रांधळेंना फोन केली नाही की बैल आपल्याला येऊ द्या. काय काय पैरा त्यांनाही गुप्त होता, त्यांनाही माहित नव्हता. इव्हन मैदानामध्ये पैरा कोणता आहे म्हणजे ज्या वेळेला बकासूर खाली गेला आमचा बैल आणि छकडा ज्या वेळेला नेला तरी सुद्धा कोणाला पैरा माहित नव्हता, एकदम गुप्त. आणि त्यावेळेला ज्या वेळेला गाडी बैलाला छकड्यात झुकली त्यावेळेला लोकांना माहित झालं आणि पळून आल्यानंतर कोणाचा विश्वास अंदाज पण लावला नसेल की कोणीच नाही. त्या दिवशी आता अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, अगदी 13 देशामध्ये, माझ्या कोकणामध्ये जी लोक माझ्या जवळ नव्हती ती लोक माझ्या जवळ यायला लागली. हा एक क्षणामुळे, बकासूरमुळे. ती बकासूरमुळे कोकणातला बैल जर पळून जर 1 नंबर करतोय म्हणजे हा माणसाचं कुठेतरी आहे. ते सर्वस्व जे श्रेय द्यायचे असतील तर किशोर शेठ रांधळे आणि किशोर शेठ कुणाल शेठ विधाते या 2 व्यक्तींना. कारण हा एवढा पैरा जुळून आणायचं मामाबरोबर सोपं नाही. या क्षेत्रामध्ये तर बघा तुम्हाला सर्वांना माहिती आहे की देवाजवळ बकासूरला पैरा करायचा म्हटल्यानंतर 6-6 महिने वेटिंगला तरी पण भेटत नाही. आणि आमचं योग एका म्हणजे जवळ 1-2 तासामध्ये जर पैरा सक्सेसफुल झाला, खरोखर मी त्याला अभिवादन करा मी देव बकासूरला. आणि खरोखर मी ज्या वेळेला तो बैल कधी दिसेल ना, मला त्याच्या समोर जाऊन पाया पडता येत नाही, पण लांबून त्याला मी 100% दर्शन घेतो त्या बैलाचं. एवढी म्हणजे तुमची श्रद्धा, खूप श्रद्धा त्या बैलावरती, खूप. धन्यवाद.